संस्था का असे ना ती चांगली चालवा. तिथं कुणाला शेतकरी हा आपली जात आहे समजून त्याला मदत करा. त्याच्यामध्ये राजकारण कुठं त्या ठिकाणी आणू नका. ग्रामपंचायतीमध्ये देखील त्याच गोष्टीचा विचार करा. उद्याच्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्याकरता देखील जिल्हा परिषद आपल्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवायची, तालुका पंचायत आपल्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवायची. त्या माध्यमातून लोकांची कामं आपल्याला त्या ठिकाणी करायची. ते करत असताना एकंदरीतच जिल्ह्याचं राजकारण होत असताना मागं जिथं कुठं आपल्याला तर चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याचं काम हे झालं पाहिजे. सभासद नोंदणी ही मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली पाहिजे. तिथं प्रत्येक एखादा आपल्या विचाराचा नसेल तर त्याला सांगितलं पाहिजे की बाबा राष्ट्रवादीचे विचार असे आहेत, ते स्थानिक आहेत, ते महाराष्ट्रातले आहेत, त्यांना उठसूट कुठल्याही गोष्टी विचारण्याकरता दिल्लीला जावं लागत नाही. आत्ता हे सगळ्यांचे दिल्लीला डोळे असतात. दिल्ली जसं सांगेल तसं यांना ऐकावं लागतं. अशा प्रकारची यांची परिस्थिती आहे. ह्याही गोष्टीचा विचार तुम्ही सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. काल पहिल्यांदा मी आता एकनाथरावांना 2.5 वर्ष बरोबर काम करतोय, पण पहिल्यांदा काल एकनाथराव नंतर एवढं जोरात बोलायला लागले, पण तिकडनं लोकांचा प्रतिसादच मला ऐकायला मिळत नव्हता. ज्यावेळेस नेता वक्ता एखादी गोष्ट अतिशय मजबूतीनं सांगतो, अधिकारवाणीनं सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस पब्लिकला पण कळलं पाहिजे ना की हे आपल्या करता टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. आत्ता जसं बोलत असताना काही वेळेस मला प्रतिसाद दिला, याचा अर्थ मी तुमच्या मनातलं बोललो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या. मला बरं वाटण्याकरता टाळ्या नव्हत्या वाजवल्या, तुम्हाला पटलं म्हणून टाळ्या वाजल्या. तसं शिवाजी पार्कला टाळ्या मात्र उद्धव ठाकरे साहेबांना वरचीवर मिळत होत्या. त्यांनी आवाहन केलं की तुम्हाला विस्तवावरून चालावं लागेल, आम्ही चालू म्हणायचे, ते म्हणायचे ना. या बद्दलचा आपण सगळ्यांनी विचार करा मित्रांनो. शेवटी चांद्यापासून